Good evening, students. Today we are going to learn the last and the fifth kingdom from the Whitaker's five kingdom system is the kingdom Animalia. The name itself suggests the organisms which are included in this kingdom. Means this kingdom includes the all organisms. सगळे means this kingdom includes the all animals. सगळे ॲनिमल्स या किंगडम मध्ये इन्क्लूड केलेले आहेत म्हणून त्याला किंगडम ॲनिमालिया असं म्हणायचं. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑर दी सायलेंट फीचर्स ऑफ दी किंगडम ॲनिमालिया. These are heterotrophic, means the organisms which are classified under this kingdom Animalia are heterotrophic, means they do not prepare their own food material. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत म्हणून ते कसे आहेत heterotrophic, means परपोषी. न्यूट्रिशन इज होलोझोइक. होलोझोइक न्यूट्रिशन आहे. देन मोस्टली shows the locomotion. Main characteristic or the property of animal is the locomotion. Locomotion means displacement, means they can move from one place to another place. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात त्याला म्हणायचं आहे लोकोमोशन. आणि लोकोमोशन इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम ॲनिमालिया. These are multicellular, means body is made up of many cells. Then eukaryotic means the nucleus is distinct, prominent or well defined, well differentiated, well developed. Well developed nucleus असतो with nuclear membrane, that is called as eukaryotic nucleus, and the cells are eukaryotic as well as animals are eukaryotic. Cell wall and the chlorophyll absent. Cell wall means outermost covering of the cell which is present in the plants and the fungi, while that of this cell wall is absent in animals, म्हणजे पेशी भित्तिका हे animals मध्ये नसतात. Then chlorophyll. Chlorophyll is the pigment which plays an important role in the photosynthesis, म्हणजे प्रकाश संश्लेषण. With the help of this chlorophyll, plant prepare their own food material, but animals lacks chlorophyll. That's why these are heterotrophic. Animals मध्ये chlorophyll pigment नाही आहे त्यामुळे ते heterotrophic आहेत म्हणजेच परपोषी आहेत. Growth is determinate and follows definite pattern. Animal मध्ये जी ग्रोथ आहे ती डिटर्मिनेट आहे म्हणजे लिमिटेड आहे. काही वयापर्यंतच ती ग्रोथ होते अँड इट फॉलोज डेफिनाइट पॅटर्न. त्याचा जो पॅटर्न आहे तो विशिष्ट आहे, डेफिनाइट आहे. म्हणजे काय बघा, ड्युरिंग दी अर्ली पिरियड दी ग्रोथ इज स्लो. देन इन दी मिडल पिरियड ग्रोथ इज व्हेरी फास्ट अँड देन दी ग्रोथ बिकम्स स्टेडी और ग्रोथ रेट स्लोज डाऊन. म्हणजे काय बघा, सुरुवातीला ग्रोथ रेट स्लो असतो, परत तो एकदम फास्ट होतो आणि नंतर स्लो होतो आणि स्टेडी बनतो म्हणजे स्थिर होतो. आपलंच एक्झाम्पल घ्या, लहानपणी आपली उंची जास्त वाढत नाही, ती हळूहळू हळू वाढते. 9वी 10वी 11वी या पिरियडमध्ये तुमची उंची झपाट्याने वाढते म्हणजे इथं फास्ट ग्रोथ होते आणि त्यानंतर मात्र ग्रोथ स्लो होते आणि परत स्टेडी होते म्हणजे स्थिर होते. त्यानंतर तुमची उंची जास्त वाढत नाही. हे जे आहे तो काय डेफिनाइट पॅटर्न ऑफ दी ग्रोथ. आणि ॲनिमलमध्ये हा डेफिनाइट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. देन नेक्स्ट पॉइंट इज द acellular organisms which are viruses and the viroids. acellular म्हटलेलं आहे. ए सेल्युलरच्या
ला जोडून आहे. मीन्स सेल्युलर मीन्स सेल अब्सेंट. ही जी सेल आहे ती सेल अब्सेंट आहे. विदाउट सेल हे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणून त्यांना सेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणायचं आहे. अँड एक्झाम्पल्स आर दी व्हायरसेस अँड दी व्हायरॉइड्स. व्हायरसेस म्हणजे विषाणू, तुम्हाला माहिती आहे. These acellular organisms are not included in the five kingdom system. आपण याच्या अगोदर जी विटकर्स 5 किंगडम सिस्टीम बघितलेली आहे, त्या 5 किंगडम सिस्टीममध्ये 5 फायलम आहे, 5 किंगडम्स आहेत. ते 5 किंगडम्स कोणते आहेत? किंगडम मोनेरा, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. किंगडम प्रोटिस्टा मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. देन किंगडम प्लांटी मध्ये प्लांट आहेत. किंगडम फंजाय मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आहेत. आणि किंगडम ॲनिमालिया मध्ये सगळे ॲनिमल्स आहेत. याच्यामध्ये कुठेही व्हायरस आणि व्हायरॉइड्स नाही आहेत. मीन्स दीज व्हायरसेस अँड दी व्हायरॉइड्स मीन्स दी acellular organisms are not included in the 5 kingdom system. And these viruses are named by the Louis Pasteur. लुईस पॉस्चरनी व्हायरसेस शोधून काढले, त्यांना नाव दिलं. अँड व्हायरस मीन्स दी व्हेनम ऑर दी पॉयझन. हे जे व्हायरस जे आहे ते काय आहे? व्हेनम आहे, पॉयझन आहे, म्हणजे विष आहे, ते विषारी आहे. दी नेम व्हायरस वॉज गिवन बाय M.J. बेंजडिक या सायंटिस्टनी या व्हायरसला व्हायरस असं नाव, किंवा हे जे पॉयझनस ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना व्हायरस असं नाव दिलं. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस ऑर दी स्पेशल फीचर्स ऑफ दी व्हायरसेस ऑर प्रॉपर्टीज ऑफ दी व्हायरसेस. व्हायरसेसच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी. जी सेल मशिनरी आहे स्वतःची त्यांच्यामध्ये नसते, अब्सेंट असते. अँड दिस ओल सेल मशिनरी इज नथिंग बट दी ए न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस कंट्रोल्स all metabolic processes of the cell, but this virus lacks this nucleus. न्यूक्लियस त्याच्यामध्ये नसतो आणि ही ओन सेल मशिनरी त्याच्यामध्ये अब्सेंट असते. these are inactive outside the host cell. बघा ते काय आहेत? इनएक्टिव्ह आहेत outside the host cell. host means what? host means the organisms on which viruses attack or in which viruses live. ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये व्हायरसेस राहणार आहेत किंवा ज्या ऑर्गॅनिझमला ते अटॅक करणार आहेत त्याला होस्ट म्हणायचं आहे. आणि ह्या होस्ट सेलच्या बाहेर व्हायरसेस कसे असतात? इनएक्टिव्ह असतात. बट इनसाइड दी होस्ट सेल they take the charge of host cell machinery and starts duplication. जेव्हा ते व्हायरस होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये जातात, होस्ट सेलमध्ये जातात, त्यावेळेला त्या होस्ट सेलचा पूर्ण ताबा घेतात आणि तिथं स्वतःची ओन सेल मशिनरी अप्लाय करतात. अँड दे स्टार्ट टू डुप्लिकेशन. मीन्स दे स्टार्ट टू रिप्लिकेशन और डुप्लिकेशन. बघा ते काय करतात? ते डुप्लिकेट होतात, रिप्लिकेट होतात, म्हणजे मल्टिप्लाय होतात, त्यांची संख्या वाढते. आता आपण हा कोरोना व्हायरस जे आहे COVID-19 म्हणतो, हा कोरोना व्हायरसचं सगळीकडं वातावरण आहे. हा व्हायरस बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जेव्हा असतो, एन्व्हायरमेंटमध्ये असतो, तो इनएक्टिव्ह असतो, तो काहीही करत नाही. पण तो व्हायरस या होस्ट सेलच्या म्हणजेच आपल्या बॉडीच्या आतमध्ये गेला की आपल्या बॉडीमधल्या सेलचा काय करतो? तो ताबा घेतो आणि तिथं त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याची संख्या वाढते आणि इन्फेक्शन वाढतं. Hence these are called as infectious nucleoprotein particles. बघा हे जे व्हायरसेस आहेत त्यांना इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स म्हणायचे आहेत. इन्फेक्शन करतात म्हणून इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स आहेत. व्हायरसेस आर इनर्ट ऑर स्टेबल ऑर इमोबाईल आउटसाइड दी होस्ट सेल. बघा होस्ट सेलच्या बाहेरच्या बाजूला ते कसे आहेत? इनर्ट आहेत, इनएक्टिव्ह आहेत. स्टेबल स्थिर आहेत. इमोबाईल मीन्स स्टेशनरी आहेत, ते हालचाल करत नाहीत. पण इनसाइड दी होस्ट सेल दे बिकम्स ॲक्टिव्ह. अँड
आउटसाइड दी होस्ट सेल दे कॅन बी क्रिस्टलाइज्ड, म्हणजे त्यांची पावडर्ड फॉर्ममध्ये स्टोरेज करता येतं. ह्या होस्ट सेलच्या बाहेरच्या बाजूला ते क्रिस्टलाइज करता येतात आणि हे स्टेनले सायंटिस्टनं काय केलंय, प्रूव्ह केलेलं आहे. देन दे हॅव प्रोटीन कोट ऑर दी कॅप्सिड अराउंड दी न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड, हेन्स कॉल्ड ॲज असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यांना असेल्युलर ऑर्गॅनिझम्स का म्हणायचंय, तर जे न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड आहे की जे त्याचं जिनेटिक मटेरियल आहे, अराउंड दिस न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड देअर इज ए प्रोटीन कोट ऑर दी कॅप्सिड. त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या भोवती प्रोटीन कोट असतं किंवा त्याला कॅप्सिड म्हणतात. दॅट्स वाय दीज आर असेल्युलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सेल मेम्ब्रेन, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, परत त्या सेलमध्ये सायटोप्लाझम, नंतर त्याच्या ज्या सेल ऑर्गनली असतात, असं त्याचं काहीही स्ट्रक्चर नाही. फक्त न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड असतो आणि त्याच्या भोवती प्रोटीन कोट असतो आणि ही काही सेल होत नाही पूर्ण, म्हणून त्यांना असेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात, व्हायरसेस आणि व्हायरॉइड्सना. Then next character of the viruses is the protein coat or the capsid is made up of smaller units called as capsomers. हे जे व्हायरसेस आहेत, ह्या व्हायरसेसचं जे प्रोटीन कोट आहे ते कशापासून बनलेलं असतं, तर स्मॉलर युनिट्सनी बनलेलं असतं. अँड दी स्मॉलर युनिट्स आर कॉल्ड ॲज कॅप्सोमर्स विच आर अरेंज्ड इन पॉलीहेड्रल और हेलिकल फॉर्म. पॉली मीन्स मेनी, मेनी अँगल असणारे, म्हणजे रॉड शेप्ड किंवा सर्क्युलर शेपच्या फॉर्ममध्ये, हेलिकल शेपच्या फॉर्ममध्ये ते कॅप्सोमर्स अरेंज झालेले असतात. इट प्रोटेक्ट्स दी जिनेटिक मटेरियल. ह्या कॅप्सोमरचं काम काय आहे, प्रोटेक्शन ऑफ दी जिनेटिक मटेरियल, म्हणजे मधलं जे न्यूक्लिक ॲसिड आहे त्याचं प्रोटेक्शन करणं, एवढंच त्याचं काम आहे. दी जिनेटिक मटेरियल इज आयदर SSRNA, dsRNA, SSDNA or dsDNA. means what? The genetic material is in the form of either single stranded RNA or double stranded RNA or single stranded DNA or double stranded DNA. या फॉर्ममध्ये त्यांचं जिनेटिक मटेरियल असतं. Then next, types of viruses. On the basis of their host, means to which organisms these viruses infects. These are of 3 types. कुठल्या ऑर्गॅनिझमला ते इन्फेक्शन करणार आहेत, म्हणजेच ते व्हायरसेस कोणत्या ऑर्गॅनिझमच्या सेलच्या आतमध्ये राहणार आहेत, तिथं जाऊन ते इन्फेक्शन करणार आहेत, त्याला होस्ट म्हणायचं आहे. अँड ऑन दी बेसिस ऑफ होस्ट दी व्हायरसेस आर ऑफ 3 टाइप्स: प्लांट व्हायरसेस, ॲनिमल व्हायरसेस अँड दी बॅक्टेरियोफेजेस. नेम इटसेल्फ सजेस्ट दी नेम ऑफ दी होस्ट, म्हणजे ज्याच्यावरती ते अटॅक करणार आहेत, ज्यांच्या बॉडीमध्ये राहणार आहेत, त्याच्या नावावरूनच त्यांचे टाईप पाडलेले आहेत. प्लांट व्हायरसेस मीन्स दी व्हायरसेस विच इन्फेक्ट्स दी प्लांट्स. ॲनिमल व्हायरसेस आर दी व्हायरसेस विच इन्फेक्ट्स दी ॲनिमल्स. बॅक्टेरियोफेजेस आर दी व्हायरसेस विच कॉजेस इन्फेक्शन टू दी बॅक्टेरिया. म्हणजेच प्लांटना इन्फेक्शन करणाऱ्या व्हायरसना प्लांट व्हायरसेस म्हणायचं आहेत, ॲनिमलला इन्फेक्शन करणाऱ्या व्हायरसना ॲनिमल व्हायरसेस म्हणायचं आहे, आणि बॅक्टेरियांना इन्फेक्शन करणाऱ्या व्हायरसना बॅक्टेरियोफेजेस असं म्हणतात. फर्स्ट इज द प्लांट व्हायरसेस. The viruses which infects or which causes the infection to the plants are called as plant viruses, or the viruses which causes diseases to the plants are called as plant viruses. ज्या व्हायरसमुळं प्लांट्सना इन्फेक्शन होतं, आजार होतात, डिसीज होतात, त्यांना प्लांट व्हायरसेस म्हणतात. These are mostly rod shaped or cylindrical. ते कसे आहेत, रॉड शेप्ड, असे नळकांड्यासारखे रॉड शेप्ड आहेत, किंवा सिलेंड्रिकल नळकांड्यासारखे आहेत. अँड द जिनेटिक मटेरियल इज इन दी फॉर्म ऑफ SSRNA or dsRNA. मीन्स सिंगल स्टँडर्ड RNA or double stranded RNA. means plant virus has the genetic material RNA
which may be single stranded or double stranded. आता हा जो आहे हे काय आहे, त्याचं रॉड शेप्ड स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे आणि मधलं जे राऊंडेड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तो RNA आहे की त्याचं जिनेटिक मटेरियल आहे. इथं साईडला ती सेपरेट जरा डायग्राम दाखवलेली आहे. हे जे आहे ते त्याचं जिनेटिक मटेरियल आहे की जे RNA that may be single stranded or double stranded, and this genetic material is protected by the smaller units called as capsomers, and these capsomers are these are arranged like petals, म्हणजे फुलाच्या पाकळ्या जशा अरेंज कराव्या करतात तशा पद्धतीच्या ह्या कॅप्सोमर्स अरेंज झालेल्या आहेत ह्या RNAच्या भोवती, म्हणजे जिनेटिक मटेरियलच्या भोवती. and these capsomers protects the genetic material. An example of the plant virus is the tobacco mosaic virus, means the TMV. TMV means tobacco mosaic virus. टोबॅको म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तंबाखूच्या पानावरती, हिरव्या पानावरती असे ब्राऊन कलरचे स्पॉट किंवा ही पानं ब्राऊन कलरची होणं ते आहे व्हायरल इन्फेक्शन. आणि त्या डिसीजला टोबॅको मोझाईक व्हायरस असं म्हणतात की जो कशाने होतो, व्हायरसनी होतो, टोबॅको मोझाईक व्हायरसनी होतो. देन नेक्स्ट आहे ते ॲनिमल व्हायरसेस. दी ॲनिमल व्हायरसेस आर दी व्हायरसेस विच इन्फेक्ट दी ॲनिमल्स. म्हणजे जे ॲनिमल्सना इन्फेक्शन करतात, ज्यांच्यामुळे ॲनिमल्सना डिसऑर्डर होतात, आजार होतात, त्यांना ॲनिमल व्हायरसेस असं म्हणतात. In the animal viruses, the genetic material is either RNA or DNA. RNA किंवा DNA कुठल्याही प्रकारचं genetic material असू दे, and that genetic material may be single stranded or double stranded RNA or single stranded or double stranded DNA. And these animal viruses are radially symmetrical. रॅडियली सिमेट्रिकल असतात अँड मोस्टली पॉलीहायड्रल इन शेप. पॉली मीन्स मेनी अँगल असणारे असे पॉलीहायड्रल शेप ॲनिमल व्हायरसचं असतं. एक्झाम्पल आहे हर्पेज. हर्पेज जे आहे हे ॲनिमल व्हायरसचं एक्झाम्पल आहे. आणि या हर्पेजमुळं आपल्याला बघा, आपण बऱ्याचदा म्हणतो की उष्णता झाली आहे किंवा उष्णता उठली आहे ओठावरती, शरीरावरती, अशा प्रकारचे पिवळसर डॉट असलेले काय होतात, बारीक बारीक पुरळ उठतात, ते जे आहे ते हर्पेज आहे आणि ते व्हायरल इन्फेक्शन आहे. देन नेक्स्ट बॅक्टेरियोफेजेस और दी बॅक्टेरियल व्हायरसेस. दी व्हायरसेस विच कॉजेस इन्फेक्शन टू दी बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफेजेस और दी बॅक्टेरियल व्हायरसेस. ज्या व्हायरसमुळं बॅक्टेरियांना इन्फेक्शन होतं त्यांना बॅक्टेरियोफेजेस म्हणतात. फॅजिन इज ए ग्रीक वर्ड अँड दी मीनिंग ऑफ दी फॅजिन इज द ईटर. म्हणजे ते जवळपास त्या बॅक्टेरियांना खाऊनच टाकतात, म्हणून त्यांना बॅक्टेरियोफेजेस असं म्हटलेलं आहे. देन जिनेटिक मटेरियल ऑफ दी बॅक्टेरियोफेज इज DNA, मीन्स दॅट मे बी single stranded DNA or the double stranded DNA. These are mostly tadpole shaped. Tadpole shaped असतात. म्हणजे कशा असतात बघा. This is the tadpole shaped structure of the bacteriophage. And why these are called as acellular organisms here. This is the outer protein coat or the capsid in which this DNA material इज प्रोटेक्टेड. हे जे मधलं ग्रीन कलरचं दाखवलेलं आहे ते आहे जिनेटिक मटेरियल अँड इट इज प्रोटेक्टेड बाय दी प्रोटीन कॅप्सूल ऑर दी कॅप्सिड. म्हणजे याच्या भोवती सेल मेम्ब्रेन नाही आहे, सायटोप्लाझम नाही, काहीच नाही आहे. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज acellular organisms. This is the structure of the bacteriophage which is a tadpole shaped. This is the hexagonal structure which is called as head. Then this is the collar and central core, and this is the basal plate which has the tail fibers. हे तुम्हाला हे जे पायासारखं स्ट्रक्चर दिसतंय ते आहेत टेल फायबर्स आहेत आणि ह्या स्ट्रक्चरला टॅडपोल
शेप्ड स्ट्रक्चर म्हणायचं आहे की जे बॅक्टेरियोफेजचं आहे. टेक्स्टबुकमध्ये पण तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेसचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे युजेस म्हणजे सिग्निफिकन्स काय आहेत बघा. व्हायरसेस कॉजेस डिसीज टू दी प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्स आणि प्लांट्सना दोघांना व्हायरसेसमुळे डिसीज होतात, डिसऑर्डर होतात, आजार होतात, रोग होतात. दिस इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हायरस. Also, to the plants, these viruses causes leaf curling, yellowing, mosaic formation disorders. प्लांट्समध्ये कोणकोणत्या डिसऑर्डर्स आहेत तर लीफ कर्लिंग म्हणजे बघा भेंडीची भोपळ्याची पानं जी आहेत ती अशी सुरकुततात बऱ्याच प्लांट्सचे. हे जे प्लांट्सची लीफ आहेत किंवा लीव्ज आहेत ते सुरकुतणे त्याला म्हणायचं आहे लीफ कर्लिंग. देन येलोईंग, बऱ्याचदा जे प्लांट्स असतात ते प्लांट पूर्ण प्लांट पिवळं पडतं, त्याची पानं पिवळी होतात, त्याला म्हणायचं आहे येलोईंग. दिस इज द व्हायरल इन्फेक्शन. देन मोझॅक फॉर्मेशन मीन्स व्हॉट सियर. बऱ्याचदा पानामध्ये अशी मोठी मोठी छिद्र पाहायला मिळतात आणि अशी ही फाटलेली पानं कशामुळे होतात तर व्हायरल इन्फेक्शनमुळे होतात. Also, this is the mosaic formation in the cucumber म्हणजे काकडी. काकडीवरती अशा गाठी गाठी तयार होतात. काकडीचा जो शेप आहे, ककुंबरचा शेप आहे, तो नॉर्मल शेप नसतो, कसा वाकडा तिकडा असतो. आणि हे जे आहे ते काय आहे मोझॅक फॉर्मेशन आहे इन केस ऑफ दी प्लांट्स. देन टू दी ॲनिमल्स दे कॉजेस फूट अँड माउथ डिसीजेस. बघा ॲनिमल्सला फूट आणि माउथ डिसीजेस म्हणजे पायाचे आणि तोंडाचे आजार होतात. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं माउथ डिसीजमध्ये हर्पेस जे आहे ते व्हायरल इन्फेक्शन आहे. अल्सो स्वाईन फ्लू इज द व्हायरल डिसीज. स्मॉल पॉक्स आहे, मम्स आहे, मम्स म्हणजे गालगुंड म्हणतात. देन हर्पेज आहे. देन कॉमन कोल्ड आहे, सर्दी जी आहे ती सुद्धा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं. एड्स मीन्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम की ज्याच्यामध्ये ह्युमन बिईंगची काय होते इम्युनिटी म्हणजे फायटिंग कपॅसिटी कमी होते, डिक्रीज होते, म्हणून त्याला अक्वायर इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असं म्हटलेलं आहे. एड्स हे सगळे डिसऑर्डर्स जे आहेत त्या काय आहेत ह्युमन बिईंगमधल्या आहेत, ॲनिमल्समध्ये त्या व्हायरल इन्फेक्शनमुळं होतात. तर याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे व्हायरॉइड्स. व्हॉट इज मीन बाय व्हायरॉइड्स? व्हायरॉइड्स आर the infectious RNA strands which are low molecular weight and smaller in size than the viruses. व्हायरॉइड्स काय आहेत? इन्फेक्शियस RNA strands आहेत, means the RNA strands which causes infection, and these strands are of low molecular weight and these are smaller in size than the virus. व्हायरस पेक्षा लहान आहे म्हणून त्याचं मॉलिक्युलर वेट अतिशय लहान आहे, कमी आहे. आणि हे लो मॉलिक्युलर वेट कशामुळे आहे तर व्हायरॉइड्स लॅक्स दी प्रोटीन कोट ऑर दी कॅप्सिड. त्याच्यावरती प्रोटीन कोट नसतं, कॅप्सिड नसते, त्यामुळे त्यांचं मॉलिक्युलर वेट आणखी कमी होतं. लो मॉलिक्युलर वेट RNA स्ट्रँड्स आहेत व्हायरॉइड्स मीन्स. अँड इट कॉजेस दी पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. बघा पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज होतो आणि धिस डिसीज इज कॉज्ड बाय SSRNA मीन्स सिंगल स्टँडर्ड RNA विच लॅक्स दी प्रोटीन कोट्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती काय नसतं, प्रोटीन कोट नसतो, प्रोटीन कॅप्सिड नसते, त्यामुळे त्यांचं मॉलिक्युलर वेट आणखी कमी होतं व्हायरसपेक्षा. आणखी हा जो पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज आहे तो व्हायरॉइड्समुळे होतो. म्हणजे नेमकं काय होतं बघा, आपण बटाटे बघितलेले आहेत. बटाट्याचा जो राऊंडेड शेप आहे तो नॉर्मल आहे आणि हे अशा प्रकारचे बटाटे आपल्याला बाजारात पाहायला मिळतात की ज्यांचं वरची स्किन डार्क ब्राऊन कलरची असते, किंवा हा शेप आहे तो इरेग्युलर आहे, स्पिंडल शेपड म्हणजे निमुळत्या आकाराचा असा की दोन्ही टोकाला थोडंसं निमुळतं असतं आणि याच्यावरती ग्रीनिश थोडीशी शेड असते. हे पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज आहे की जो व्हायरॉइड्सने होतो.
Then last point from this topic is the lichens. Then what is mean by lichens? Lichen is a coexistence of algae and fungi. It is a special association. Association म्हणजे सहजीवन. हे एक असं सहजीवन आहे in which the both organisms are benefited, and this lichen is the association of algae and fungus, and these are the excellent examples of the symbiosis. Symbiosis हे एक प्रकारचं असोसिएशन आहे, सहजीवन आहे की ज्याच्यामध्ये बोथ ऑर्गॅनिझम्स आर बेनिफिटेड, म्हणजे दोन्ही ऑर्गॅनिझम्सना फायदा होतो. हे दोन्ही ऑर्गॅनिझम्स अजिबात एकमेकाशी भांडत नाहीत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तंटा होत नाही, ते गुण्या गोविंदानं एकाच ठिकाणी राहतात. या असोसिएशनला सिम्बायोसिस असं म्हणायचं आहे. सी हियर the lichens are the excellent example of the symbiosis, and it is a association or the coexistence of algae and the fungus. algae म्हणजे शैवाल, म्हणजे हे प्लांट आहे, and fungus म्हणजे बुरशी. बघा, प्लांट आणि फंगस म्हणजे वनस्पती आणि बुरशी एका ठिकाणी गुण्या गोविंदानं राहतात, त्यांच्यामध्ये अजिबात भांडण होत नाही. ह्या असोसिएशनला काय म्हणायचं आहे? सिम्बायोसिस म्हणायचं आहे. सिम्बायोसिस इज द वन टाइप ऑफ असोसिएशन इन विच बोथ ऑर्गॅनिझम्स आर बेनिफिटेड, दोघांनाही फायदा होतो. Then next character of the lichen is the algal component is called as phycobiont. जो algal component असतो त्याला phycobiont म्हणतात, and it mostly belongs to the cyanobacteria. हा जो सायनोबॅक्टेरिया आहेत, हे जे सायनोबॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. दीज आर कॉल्ड ॲज ब्ल्यू ग्रीन अल्गी ऑर दी ग्रीन अल्गी आहेत. म्हणजे बघा, हे जे फायकोबायंट्स असतात, अल्गल कॉम्पोनंट जो आहे तो फायकोबायंट आहे आणि मोस्टली बिलॉंग्स फ्रॉम दी सायनोबॅक्टेरिया ऑर दी ब्ल्यू ग्रीन अल्गी. देन फंगल कॉम्पोनंट इज द मायकोबायंट. फंगल कंपोनंटला काय म्हणायचं आहे? मायकोबायंट्स म्हणायचं आहे. आणि हे जे मायकोबायंट्स आहेत की जे फंगसचा पार्ट आहे. अल्गल कंपोनंट ऑफ द लायकेन प्रोव्हाइड्स फूड टू दी फंगल कंपोनंट. अल्गल कंपोनंटचा बेनिफिट काय आहे फंगसला? इट प्रोव्हाइड्स दी फुल मटेरियल. अल्गी हे काय आहे? प्लांट आहे, त्यामुळं दिस अल्गी prepare their own food material, and this prepared food material is provided to the fungus. Fungus हे काय? हेटेरोट्रॉपिक आहे, मीन्स इट कॅनॉट प्रिपेअर इट्स ओन फूड मटेरियल. अल्गी ॲटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी आहे, इट प्रिपेअर इट्स ओन फूड मटेरियल. आणि अल्गीनं तयार केलेलं फूड मटेरियल कुणाला देतं? ती अल्गी फंगल कंपोनंटला देतं, म्हणजे फंगसला देतं. अँड in return to this fungal component of the lichen provides shelter, water and the minerals to the algae. याची परतफेड म्हणून हे फंगल कंपोनंट अल्गीला काय देतं? तर शेल्टर म्हणजे निवारा देतं, म्हणजे इट प्रोव्हाइड दी सरफेस फॉर दी डेव्हलपमेंट, ग्रोथ, म्हणजे ह्या अल्गीला वाढण्यासाठी, ग्रो होण्यासाठी सरफेस प्रोव्हाइड करतं. शेल्टर म्हणजे निवारा देतं, वॉटर प्रोव्हाइड करतं, अँड मिनरल्स प्रोव्हाइड करतं. मीन्स फंगल कंपोनंट प्रोव्हाइड्स शेल्टर, वॉटर अँड द मिनरल टू दी अल्गी, while that of the algal component provides food material to the fungus. Means in this association both organisms are benefited. दोघांनाही फायदा होतो, म्हणून ते काय होतात? एकत्र राहतात. या असोसिएशनला सिम्बायोसिस असं म्हणतात. देन the association is intense and it is difficult to identify them as separate living beings. Means the algae and the fungus, they associated with each other very compactly. Means association is intense, that's why it is difficult to identify which part of the lichen is of fungus and which part of the lichen is of algae. म्हणजे ह्या लायकेन मधला
कुठला भाग आल्गीचा आहे आणि कुठला भाग फंगसचा आहे हे आयडेंटिफाय करता येत नाही, कारण हे असोसिएशन काय आहे, इंटेन्स आहे, कॉम्पॅक्ट आहे. त्यामुळं ते आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट आहे. देन these are found in extreme environments like snow-clad poles. बघा, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते सापडतात. स्नो क्लॅड पोल्स म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये त्या ध्रुवावरती सापडतात. दीज आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन. बघा, पोल्युशनला काय सेन्सिटिव्ह आहेत. मीन्स these lichens do not grow in polluted environment. जिथं एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन आहे अशा एन्व्हायरमेंटमध्ये लायकेन्स कधीही वाढत नाहीत. अनपोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्येच लायकेन ग्रो होतात. दॅट्स वाय दीज आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन. दे कॅनॉट ग्रो इन पोल्युटेड रिजन्स, हेन्स कन्सिडर्ड ॲज पोल्युशन इंडिकेटर्स. बघा, पोल्युटेड एरियामध्ये, पोल्युटेड रिजनमध्ये लायकेन्स कधीही वाढत नाहीत. त्यामुळं ह्या लायकेन्सना पोल्युशन इंडिकेटर्स म्हणतात. म्हणजे जिथं लायकेन वाढलेलं आहे तिथं पोल्युशन नाही आहे, आणि जिथं लायकेन वाढत नाही ते एन्व्हायरमेंट कसं आहे, पोल्युटेड आहे. दॅट्स वाय दीज लायकेन्स आर कन्सिडर्ड ॲज दी पोल्युशन इंडिकेटर्स, ॲज these lichens grows only in unpolluted environment. These are the photographs of the lichens. हे जे लायकेन आहे, फर्स्ट आहे ते हे बघा, प्लांट वरती वाढलेलं आहे. हे सुद्धा प्लांट वरती वाढलेलं लायकेन आहे, आणि हे रॉक वरती म्हणजे दगडावरती वाढलेलं लायकेन आहे. हे फोटोग्राफ्स तुम्हाला शेअर केलेले आहेत लायकेन्सचे. आता लायकेन्सचं एक मेन एक्झाम्पल आहे बघा. आपल्या घरी आपली आई वर्षभराचं किंवा 6 महिन्याचं तिखट म्हणजे चटणी करून ठेवते, आणि त्याच्यामध्ये विविध मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. आणि त्या पदार्थामध्ये दगडफूल नावाचा एक मसाल्याचा पदार्थ आहे, आणि ते जे आहे ते काय आहे, लायकेन आहे. आणि ते बघा तुम्ही, ते आणतो त्यावेळेला त्याच्यात आपल्याला बारीक फायबर लाईक स्ट्रक्चर्स पण दिसतात, आणि अशी झाडाची साल दिसते की ज्याच्यावरती ते वाढलेलं असतं. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन्स. लायकेन्सचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत बघा. These are pollution indicators, means they plays an important role in identifying the polluted and unpolluted environment. Environment polluted आहे का unpolluted आहे हे ओळखण्यासाठी ते मदत करतात. Means these are pollution indicators. Then they plays an important role in soil formation by specific acid production बाय दी विदरिंग ऑफ रॉक्स. म्हणजे काय बघा, काही ते लायकेन्स पर्टिक्युलर टाईप ऑफ दी ॲसिड प्रोड्यूस करतात. या ॲसिडची रॉकवरती रिॲक्शन होते आणि रॉकचं विदरिंग होतं. विदरिंग होणं म्हणजे झीज होणे. हे रॉकची झीज होते म्हणजे रॉकचे बारीक बारीक पार्टिकल्स तयार होतात, अँड फ्रॉम धिस पार्टिकल्स ऑफ दी रॉक्स सॉइल इज फॉर्मड. त्याच्यापासून काय होते, सॉइल तयार होते, माती तयार होते. दॅट्स वाय these lichens plays an important role in the formation of soil by the production of a specific acid which plays an important role in the withering of rocks. रॉक्सचं विदरिंग होण्यासाठी मदत करतं, आणि त्याच्यामुळं काय होते, सॉइल तयार होते.